काय कमाल आहे, म्हणजे उद्याची शाश्वती नाही तरी आपण जगत असतो नव्या उमेदीनं, आणि त्या लोकांना ठरलेलं असतं माझं आणखी 2 महिनेच आयुष्य आहे. आता असं झालंय की हॉस्पिटलमध्ये आजारी लोकांना घेत नाही, वयस्कर आजारी लोकांना घेत नाही. हो, त्यांना जाऊ नये, शक्यतो पैसे आपण घालू पण बरं करावं. सिच्युएशन तशी नसते. अशाला काय काय करता तुम्ही मग? तो म्हणला नो आय एम रिअली वरीड अबाउट माय डॉटर ओनली. मला माझ्याकडे बघून म्हणतो डू यू हॅव अ इन्स्टिट्यूशन फॉर किड्स ऑल्सो. मला उलट वाटतं तुम्ही जगणं सुखकर नाही का, तुम्ही मृत्यू सुखकर करता. म्हणजे मी कधी तसं पेशन्स माझं जात नाही. मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही अशा पद्धतीने वागताय की आजीचा शेवट आहे, बोलू नये. पण शेवटी प्रत्येकाची कुवत आहे आणि त्यात काही कोणाचा दोष नसतो. कोणी बाबा लाखो खर्च करू शकतो, कोणाला 2 लाख पण खर्च शक्य होत नाही. विचार करा असं की बाबा मी माझ्या मुलाला सांगते नेहमी की बाबा तू मला आर्टिफिशियल काहीही लावू नकोस. असं कोण म्हणतं? मी म्हणते. तुम्ही म्हणताय? हो. तुम्हाला काय वाटतंय मृत्यू साजरा कसा करायला पाहिजे? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अंजली देशपांडे. अंजली देशपांडे आपल्यासाठी नवीन नाहीत, कारण यापूर्वी मित्रमणेमध्ये त्या आलेल्या आहेत. मधुर भाव या संस्थेमार्फत त्या फाउंडेशनमार्फत त्या काम करत आहेत आणि खूप चांगलं काम त्यांचं चाललं. हा एपिसोड जो जुना एपिसोड आहे तो तुम्ही पाहू शकता मित्रमणेवर. आज आणखी एक नवीन विषय घेऊन त्या आलेल्या आहेत. जगण्याचा फार महत्त्वाचा विषय आहे. जनरली हा विषय आपण फारसा बोलत नाही, पण तो विषय घेऊन त्या आल्या. तर तो विषय काय आहे हे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. पण अंजलीजी, तुम्ही आवर्जून पुन्हा एकदा मित्रमणेसोबत जोडल्या गेलेला आहात, त्याबद्दल तुमचं स्वागत. आणि ही एक छोटीशी भेट, गोड भेट सांते फूड्सतर्फे. ही गुळाची चॉकलेट्स आहेत, यात हर्ब्स आहेत आणि पाम ऑइल नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 फ्लेवर्समध्ये चॉकलेट्स आहेत. एक रोस्टेड आल्मंड, डार्क चॉकलेट आणि कॅन्डिड ऑरेंज पील, अशा 3 फ्लेवर्समध्ये चॉकलेट आहेत. हेल्दी चॉकलेट्स आहेत. खा आणि तंदुरुस्त राहा. सो सांते फूड्सबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. तुम्ही ती चॉकलेट्स घेऊ शकता. छान चॉकलेट्स आहेत. सुरुवात करूया. मधुर भाव हे मला माहिती आहे. तुम्ही ज्यांना अल्झायमर असतो किंवा अशा पद्धतीचा डिसीज असतो, विस्मरणाचा ज्यांना आजार असतो, त्याबद्दल तुम्ही काम करत होता आणि खूप उत्तम काम चाललंय ते. त्या एपिसोड नंतर पण खूप चांगल्या रिॲक्शन आल्या मला, तुम्हालाही आल्या. आता तुम्ही पॅलिएटिव्ह युनिट जे सुरू केलेलं आहे तर त्या युनिटबद्दल मला सांगा. मग आपण त्याच्या खोलात शिरूया. हा फार महत्त्वाचा विषय आहे. जनरली आपण या विषयावर बोलत नाही, पण सोप्या भाषेमध्ये माणसाची किंवा आपली शेवटची जी जर्नी आहे, शेवटचा प्रवास सुखकर होण्यासाठी त्यांनी काहीतरी एक नवीन योजना आणलेली आहे. त्याच्यावर आपण आता बोलणार आहोत. सांगा. पॅलिएटिव्ह केअर हा विचार माझ्या मनात खूप दिवसापासून घोळत होता. कारण डिमेन्शिया आणि शेवटी आमच्याकडचे राहणारे वृद्ध जसं वय वाढतं तसं ते आजारी होत जातात. मग त्यांचे खूप रिपिटेटिव्ह हॉस्पिटलायझेशन होतं. पुन्हा मधुरभावामध्ये येतात, पुन्हा रिपिटेटिव्ह हॉस्पिटलायझेशन होतं. सो या सगळ्यांची काळजी आपल्याच इथे घेता येईल का चांगल्या पद्धतीने, हा विचार करून आम्ही पॅलिएटिव्ह केअरमध्ये काय म्हणतो तसं आमची टीम पूर्ण ते काम करायला उत्सुक होती आणि त्याप्रमाणे आम्ही पॅलिएटिव्ह केअर युनिट सुरू केलं. आता पॅलिएटिव्ह केअर शब्दाचा अर्थ बघायला गेलो आपण तर हे जेरियाट्रिक पेशंट किंवा कुठले पण आजारी लोक, अगदी ज्यांचे डेज आर नंबर्ड किंवा क्रिटिकली इलनेसनी आजारी असतात, म्हणजे कॅन्सर, अल्झायमर, डिमेन्शिया, लिव्हर, किडनी, म्हणजे लंगचे डिसीजेस असं. तर या सगळ्यांनी ते ट्रीटमेंट त्याची काही करायची नसते पुढे, पण कम्फर्ट त्यांना देणं गरजेचं असतं. सो असे कम्फर्ट केअर देण्यासाठी म्हणून पॅलिएटिव्ह युनिट. पॅलिएटिव्ह आणखी सोप्या शब्दात सांगायचं तर जिथं उपचार थांबतात, सर्व प्रकारचे उपचार केल्यानंतर एका पॉईंट नंतर मेडिकल हात वर करतं आणि म्हणतं की आता जेवढे दिवस जातील पेशंट तेवढा जाऊ दे, तेवढा तर ते दिवस सुखकर होऊ देत. त्यासाठी तुम्ही काम करता. पण मग हे युनिट कसं काम करतं? आता आपण जेव्हा, अगदी बरोबर आहे, जेव्हा डॉक्टर म्हणतात की यांना घेऊन जा घरी, तर ते घरी घेऊन जा म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांना घरी जाऊन काय करायचं हेच माहिती नसतं. एक्झॅक्टली. सो घरी घेऊन जा पेशंट ठीक आहे, पण मग त्याची सगळ्या दृष्टीने काळजी,
म्हणजे आधी पेन मॅनेजमेंट, म्हणजे त्याला काय पेन असेल मॅनेजमेंट, वेदना. दुसरं त्याचं म्हणतो ना फिजिकल, म्हणजे फाउलर बेड पाहिजे, त्याची काळजी करण्याची यंत्रणा नुसती माणसं ठेवून किंवा ब्युरोचे लोक ठेवून होत नाही. तिथे तुम्हाला नर्सिंग स्टाफ पाहिजे, त्याला डॉक्टर बघणारा पाहिजे, ब्लड प्रेशर कमी जास्त, शुगर कमी जास्त, जे काय होत असेल त्याच्यासाठी कायम बेडरिडन पेशंट्स असतात, तर मग त्यांना ॲम्ब्युलेशन लागतं, नाही तर बेडसोर्स डेव्हलप होतात. आणि ही सगळी योजना घरी, म्हणजे घराचं हॉस्पिटल होऊ नये. खरं सांगायचं तर हॉस्पिटल सेटअप घरी करता येऊ शकतो का, तर येऊ शकतो, पण तशी यंत्रणा राबवू शकतो का, तर मुश्किल आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अशा पेशंटची, अगदी आपले आईवडील असले तरी, काळजी घेणं शक्य होत नाही. मग अशा केसेसमध्ये घरी काळजी घेण्यापेक्षा आपण पॅलेटिव्ह युनिट, म्हणजे आपण म्हणतो ना मधुर भाऊनी जे पॅलेटिव्ह युनिट काढलं आहे, की जिथे या पेशंटची फक्त पॅलेटिव्ह बेडबाउंड लोकांची काळजी घेणं, याचं ते आम्ही सेंटर काढले. या सेंटरमध्ये 24 तास नर्सिंग स्टाफ, 2 व्हिजिटिंग फिजिशियन आणि डॉक्टर, फिजिओथेरपी एक मेजर पार्ट आहे पॅलेटिव्ह युनिटचा, काउन्सलर, सोशल वर्कर आणि हे. कारण काय होतं, या अशा प्रकारच्या पेशंटची काळजी घ्यायला बऱ्याचदा कौटुंबिक पण म्हणतो ना आपल्याला सल्ला द्यावा लागतो त्यांना, कारण त्यांना माहिती नाही एखाद्या आजोबांना बरं नाही किंवा आजीला बरं नाही, तर मुलांमध्ये पण मतभेद होतात अशा वेळेस. याचं एक अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडचे एक आजोबा होते, त्यांना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट होती आणि ते मला दिसत होतं गॅस्पिंग, म्हणजे लास्ट स्टेजला असं वाटत होतं म्हणजे, आणि त्यांची मुलगी अमेरिकेतनं इथेच आली होती. आणि त्यांना मी फोन केला, म्हणलं आजोबा असे तर काय करू. ती म्हणली नाही थांब मी येते, डोंट मूव्ह हिम टू द हॉस्पिटल. मग ते आजोबा कुठे तुमच्याकडे होते? आमच्याकडेच राहायला होते, पण ते असं त्यांना ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागली ना, आणि गॅस्पिंग मध्ये फोन केला तेव्हा म्हणजे थांबा मी येते. आणि त्या इथे पुण्यात होत्या, त्या थांबा म्हणल्या. त्यांचा मुलगा म्हणतो ते गॅस्पिंग आहे, तुम्ही नेलं का नाही हॉस्पिटलमध्ये. तर इतकं अवघड, म्हणजे माझी मेडिकल टीम म्हणते मॅडम तुम्ही हलवत का नाही आहे. अहो म्हणलं रे त्यांची मुलगी थांबा म्हणली आहे, मी ॲम्ब्युलन्सची सोय करून, लिटरली सांगते ॲम्ब्युलन्स आणि तो ॲम्ब्युलन्स सगळी टीम तिथे रेडी होती, की जो फायनल डिसिजन भावा बहिणींमध्ये येईल तो आम्ही एक्झिक्यूट करणार आणि फॉलो करणार. कारण काही अमेरिकेचे होते, म्हणलं त्यांनी आपल्या नंतर काही लिगल सूट केलं किंवा काय पण होतं. सो ती म्हणली नाही वेट. मग भावाशी भांडी, भावाला म्हटली मला इथे ग्राउंडला माहिती आहे पप्पांना आत्ता हलवलं अशा सिच्युएशनमध्ये, तर पप्पा ऑन द वेच जातील. आणि ही खरी होती गोष्ट. ऑक्सिजनची रिक्वायरमेंट होती आणि अशा वेळेस पेशंटला गडबड करून जरी नेलं असतं, ते ICUमध्ये फॅमिलीर ॲटमॉस्फिअर नाही, ते किती दिवस राहिले असते काही माहिती नाही. शी सेड की नो यू टेक माय डिसिजन, आय एम द एल्डेस्ट सिस्टर इन द म्हणजे फॅमिली. अँड म्हटलं हा फॉर्म भरून द्या, ॲज अ इन्स्टिट्यूशन आय नीड दॅट फॉर्म. मग तिने भरून दिला. आणि वडील तुम्हाला सांगते त्याच्यानंतर जवळजवळ 4 महिने आमच्याकडे राहिले. आणि ती आजही मला म्हणते की इफ यू वुड हॅव टेकन माय पप्पा दॅट डे, प्रॉबेबली दॅट वुड हॅव बीन हिज लास्ट डे. ती अमेरिकेचं तिचं काम सोडून वडिलांच्या सेवेसाठी इंडियामध्ये येऊन राहिली होती. आणि मी म्हटलं तू हा दिलाय फॉर्म, आम्ही तिने ट्रीटमेंट सुरू केली, फिजिशियन येऊन बघून गेले. मग अशा वेळेस वाटलं की आपल्याला हाय डिपेंडन्सी युनिट, म्हणजे जिथे कायमस्वरूपी लक्ष ठेवायचं असे युनिट सुरू केले, तर मग आपल्या इथेच ते सुरू करावं. म्हणून मग आमच्या पिंपळी निलखच्या ब्रँचमध्ये आम्ही एक डोनर आहेत, त्यांनी आम्हाला डोनेशन दिलं या सेटअपसाठीचं. तर 7 बेडचं हाय डिपेंडन्सी युनिट आम्ही सुरू केलं. दुसरा एक किस्सा, मागच्या वेळेस आपण जेव्हा बोललं सिंहगडमध्ये आम्ही जी ब्रांच काढली, तर तिथे ना आजारी लोक, हॉस्पिटल जवळ आहे इथे दीनानाथ मंगेशकर, तिथनं बरेच आजारी लोक आमच्याकडे आले. आणि जे हेल्दी होते ते म्हणायला लागले मॅडम इथे जाण्याचं प्रमाण खूप आहे हो लोकांच्या. अहो म्हणलं हे आले तेव्हाच ते क्रिटिकल होते, म्हणजे सायकोलॉजिकल इश्यू व्हायला लागले. ते म्हटले फार जात आहेत हो लोक. अहो म्हणलं येतानाच त्यांची कंडिशन अशी की हे इथपर्यंत पोचू शकतील का नाही, त्यात ते 2 महिने राहिले, 5 महिने राहिले. पण मग हा इम्पॅक्ट मला दिसायला लागला, त्यांच्या हेल्थवरती दिसायला लागला की हे आजारीच लोक खूप आजूबाजूला बघून, बेडबाउंड लोक. म्हणलं नाही आपल्याला ह्याच्याविषयी काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि सुदैवाने आम्हाला नवसह्याद्रीसारख्या ठिकाणी एक बंगला मिळाला. तर त्या बंगल्यामध्ये आता आम्ही फक्त बेडबाउंड लोक यांची सेवा सुरू केली. त्याच्यामध्ये आमच्याकडे इमिजिएटली सुरू केल्यानंतरच 3 ॲडमिशन पुढच्या 4 दिवसात झाल्या. आणि त्यांनी दुसऱ्यांना रिफर केलं. कारण का खरंच सांगते, आता असं झालं की हॉस्पिटलमध्ये आजारी लोकांना घेत नाही, वयस्कर आजारी लोकांना घेत नाही.
ते म्हणतात हे लोक पुढची ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट काही करत नाही आणि त्यांच्या दृष्टीने हा बेड अडून राहतो म्हणजे. बरोबर. त्याच्यापेक्षा दुसरं कोणी ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट घेणार असेल त्यांना देतात. सो नाउएडेज हॉस्पिटल्स आर रिलक्टंट टू ॲडमिट देम ऑल्सो. आणि पेशंटच्या नातेवाईकांना खरंच कळत नाही. म्हणजे माझे आजोबा खात पित नाही आहे, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, तर मी काय करावं हे साधे साधे विचारसुद्धा फॅमिली मेंबर्सना माहिती नसतात. आणि त्यांचा भर असतो हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. एक अजून असाच किस्सा मी सांगते. आमच्याकडे अगदी यंग म्हणजे 67 एजचे वयस्कर गृहस्थ आर्मीमधले काम करायला, आर्मीमध्ये होते. स्ट्रोक आला एके दिवशी आणि स्ट्रोकमध्ये पॅरालिटिक झाले, सेमी कॉन्शियसमध्ये गेले आणि 44 का 45 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. बरं. त्यांनी माझ्याकडे येऊन दाखवले. म्हटलं पेपर दाखवा, आमच्या मेडिकल टीमला दाखवत. मेडिकल टीम म्हणली मॅडम घेऊ शकतो, पण आता सांग सौमित्र, त्या जे गृहस्थ आहेत त्यांची फक्त पापणी हलते. त्यांना पाठीमागे पायाला सगळीकडे बेडसोर्स झालेत. आता कालचा किस्सा सांगते. त्यांची बहीण आली, ते म्हणली अहो हे बेडसोर्स बरे होतील का? अरे म्हणलं ह्यांना कल्पनाच नाही आहे. मी त्यांना म्हणलं तुम्ही प्लीज येता का माझ्याबरोबर केबिनमध्ये? ते आले. त्यांना म्हटलं तुम्हाला कल्पना आहे का भावाची कंडिशन कशी? बेडसोर्स हा विषय खूप कमी. बेसिकली सेमी कोमाचा पेशंट आणि तुम्हाला बेडसोर्स बरे होतील, पण ते जे बोलतच नाही आहे तर नुसती पापणी, त्याच्याबद्दल काय? आणि बरे म्हणजे मी म्हणलं तुम्हाला अंदाज नाही आहे का? त्यांची बहीण होती सख्खी. तर त्यांना म्हटलं तुम्हाला फॅमिली मेंबर्स नाही ना? नाही म्हणे त्यांचा मुलगा म्हणतो मी कितीही खर्च झाला पप्पांसाठी तरी करायला तयार आहे, पण ते बरे व्हायला पाहिजे. मग अशा वेळेस खूप अवघड होतं. काय करतात, काय करायचं? नाही आता परिस्थिती उलटी असते. म्हणजे कशी की मी आजूबाजूला बघतो लोकांकडे पैसे खूप आहेत. IT मध्ये असतात लोक किंवा परदेशामध्ये असतात, डॉलर्समध्ये कमवत असतात. इकडं पेशंट सिरियस असतो, खूप जवळचा पेशंट असतो आणि असं वाटतंच की यांना जाऊ नये, शक्यतो पैसे आपण घालू पण बरं करावं. सिच्युएशन तशी नसते. अशा वेळेला काय काय करता तुम्ही? मग ठेवता त्या पेशंट वेळेला? नाही, मग आमच्या आपल्या या ब्रांचमध्ये ते आहेत आजोबा, खूप त्यांचं ड्रेसिंग खूप अवघड आहे. त्या ड्रेसिंगमधून वास पण येत असतो खरं सांगते, कारण का बेडबाउंडला पेक ट्यूब पोटातनं त्यांना अन्न जात आहे. म्हणजे इमॅजिन करते जेवत पण नाही, म्हणजे ते जेवत काय पापणीच हलती फक्त. आणि आता हे बघ, शेवटी आपण वरती विश्वास, आपलं काय, आपण कोणाचं आयुष्य वाढवू शकत नाही किंवा कमी नाही शकत. मग त्यांना डिग्निफाईड लाईफ देणं हे मधुरभावाचं काम आहे. किंवा शेवटचे दिवस तरी त्यांचे म्हणजे कम्फर्ट केअर आणि कमीत कमी पेनमध्ये जावे. त्याच्यासाठी पेन मॅनेजमेंट लागते. फॅमिलीला सायकोलॉजिकल सपोर्ट खूप लागतं. तुम्ही कसं करता सायकोलॉजिकल सपोर्ट? म्हणजे काय प्रोसेस असते ती? हां, आता पेशंट आल्यानंतर पेशंटचे मेडिकल कंडिशन, डिस्चार्ज समरी बघतो आमची मेडिकल टीम सांगते आणि डिस्चार्ज समरीमध्येच त्याची क्रिटिकॅलिटी मेन्शन केलेली असते. आणि मग त्यांचा पहिला प्रश्न असतो बरे होतील का? तर मग मी अगदी फ्रँकली सांगते की हॉस्पिटलमध्ये नाही बरे झाले तर तुम्ही आपल्यासारख्या इन्स्टिट्यूशनमधनं बरे व्हायची काय अपेक्षा ठेवता, कशी धरणार? म्हणलं इथे आम्ही कम्फर्ट केअर करणार आहे. ती जी ट्रीटमेंट हॉस्पिटलमधनं लिहून दिलेली आहे ती ट्रीटमेंट आम्ही इथे फॉलो करणार. माझी पूर्ण नर्सिंग टीम, फिजिओथेरपी टीम, आमचे डॉक्टर, फिजिशियन हे फॉलो करणार, न्यूट्रिशनिस्ट फॉलो करणार. मग आम्ही तीच ट्रीटमेंट फॉलो करणार आणि वेळच्या वेळेला तुम्हाला अपडेट देणार की काय होतंय, तब्येत सुधारतीये का कमी होतीये. म्हणजे याच्यात ना अतुल गोवंडे म्हणून एक पुस्तक आहे, बिंग मॉर्टल. ते पुस्तक मी खूप 10 वर्षापूर्वीच वाचलं होतं. पण सगळ्यांचा प्रवास ठरलेला आहे. खरी गोष्ट आहे. कोणाचं बम्पी राईड आहे, कोणाचं सडन आहे, कोणाचं स्लो प्रोग्रेशन आहे लाईक डिमेन्शिया. तुम्ही सांगू नाही शकत कधी काय होणार. म्हणजे काल माझ्याकडचा एक क्रिटिकल पेशंट हॉस्पिटलला गेला आणि त्यांचा फोन आला. त्यांनी आपणच त्या हॉस्पिटलमधनं दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं आणि त्यांच्या पुतण्याने फोन केला की अहो माझ्या काकांना तुम्ही व्हेंटिलेटर नका लावू. म्हणलं नाही लावणार मी, डॉक्टरना कल्पना देऊन ठेवली की हे पोलीसमध्ये होते, अनमॅरिड आहेत, तुम्ही मिनिमम सपोर्टला ठेवा त्यांना, हे मी माझी इन्स्ट्रक्शन होती. नाही, त्यांची भाची इथे घेऊन आली जवळ, त्यांच्या घराच्या जवळ म्हणून, आणि त्यांनी विचारलं नाही डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायचं का नाही, लावून टाकला. आता हा निर्णय त्यांचा होता. म्हणजे ते फिजिशियनना मी नाही सांगू शकत. इकडे आमचे डॉक्टर बोनागी तर त्यांना ऑलरेडी मी ब्रीफ केलंच होतं की काय आहे सिच्युएशन. मग तुम्हाला सांगते ते पेशंट तिकडनं डिस्चार्ज घेतला त्यांनी अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस, कारण का
काहीच फरक पडला नव्हता. नव्हता. म्हणजे शेवटची ऑलमोस्ट शेवटची स्टेज होती, बरं. बिफोर शेवटची स्टेज. त्यांना म्हटलं आम्ही नवसिंहाद्रीमध्ये नवीन सेंटर आहे, बाबांना आपण शाश्वत म्हणून तिकडे हलवूया. आणि आता सांगते, हे 8 दिवस झाले हलवून. म्हणजे त्यांच्या मुलाचा अगदी फोन आला, पुतण्याचा फोन आला की काय आता पुढे करायचं. अवघड प्रश्न. म्हणला हो आपण फोनवरती बोलतोय तोपर्यंत पण बाबांचं काही होऊ शकतं. आणि मी नाही ना सांगू शकत काय होऊ शकतं. नाही तुम्ही त्यांना मिनिमम सपोर्टवरच ठेवा. म्हटलं ते ऑलरेडी मिनिमम सपोर्टवर आहे, आम्ही ॲग्रेसिव्ह काहीच करत नाही आहे. पण माणसाचं शेवटी म्हणतो ना शेवटचे प्राण जाणं हे आपण नाही ना सांगू शकत की आज जातील का उद्या जातील असं. त्यांचा आदल्या दिवशी फोन आला. नेक्स्ट डे मॉर्निंग पहाटे 5 वाजता मला फोन आला की ही इज नो मोर म्हणून गेली ते. पण भाच्या दोघी खूप खुश होत्या की आमच्या मामाचं शेवटचे 4-5 दिवस जे काय तुम्ही कम्फर्ट केअर आणि दे आर एबल टू सी एव्हरी डे. ICU भेटू पण देत नाही. तर आमच्या इथे असं नाही, तुम्ही भेटू शकता, तुम्ही सकाळ संध्याकाळी येऊन बघू शकता, बोलू शकता, काउन्सिलिंग करू शकता. आणि ह्याच्यातनं थोडंसं मी असं म्हणेन की आपण भावनिक लेवलला, फिजिकल लेवलला, मानसिक लेवलला आणि आध्यात्मिक लेवलला पण आपण थोडं काम करायला पाहिजे. मला महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण याच्याकडे येऊया. मला याची पूर्ण कल्पना आहे की हा विषय तसा जनरली बोलला जात नाही. मला हेही माहिती आहे की आता बोलताना तुम्हाला कदाचित थोडंसं उदास, नर्वसनेस आला असेल किंवा काही निगेटिव्ह आपण बोलतोय का. पण मी आत्ता मगाशी बोलताना मॅडम तेच म्हणत होतो की हे आपल्याला आवडो न आवडो पण जगण्याचा भाग आहे हा. आणि प्रत्येक माणूस आज न उद्या या स्टेपमध्ये येणारच आहे आणि त्यावेळेला आपल्याला तो विचार करावाच लागणार आहे. बऱ्याचदा करावा लागतो पण उघडपणे बोललं जात नाही. बऱ्याचदा मनात असतं की आता पुढे ह्या माणसाचं काय करायचं पण सांगणार कुणाला, कारण लोकलज्जा असते, संकोच असतो, अशा अनेक गोष्टी असतात. पण अशा वेळेला अशी एक संस्था अशा पद्धतीनं जर पेशंट्सना त्यांची काळजी घेत असेल किंवा त्यांचा शेवटचा प्रवास सुखकर करत असेल. मला आत्ता वनवास हा सिनेमा आठवतो, नाना पाटेकरांचा वनवास सिनेमा आला होता आणि त्याच्यामध्ये असंच होतं की माणसं वृद्ध झाली की मग डोईजड व्हायला लागतात आणि मग त्यांचा मुलगा त्यांना सोडतो काशीला आणि मग ते काशीत हरवतात. अशा पद्धतीचा जो एक सिनेमा होता. तर असं होऊ नये, अर्थात ते जरा एक्झॅगरेशन होतं, पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आज न उद्या आपल्याला याच्यावर बोलावंच लागणार आहे, म्हणून हा विषय घेतला आहे आपण. तुम्ही आत्ता म्हणालात ना की स्पिरिच्युअल लेवलवर किंवा मानसिक पातळीवर, भावनिक पातळीवर आपल्याला थोडी तयारी करायला लागणार आहे. तर जेव्हा अशा पद्धतीचे पेशंट्स घरात तयार होतात, म्हणजे सिच्युएशन क्रिएट होते, त्यानंतर तुम्ही काही काउन्सिलिंग त्या मुलांचं म्हणजे इकडच्या आधीच्या पिढीचं करता का, की आता पुढे काय करायला लागणार आहे, कसं करायला, ते काय करायला लागतं? हां, आता कसं होतं की मधुरभावमध्ये जे राहणारे रेसिडेंट आहेत ते विथ एज दे आर स्टेईंग देअर फॉर 8-10 years, दे हॅव एज्ड. तर त्यांचं ओपन डिस्कशन मी करते की तुम्ही विचार केला आहे का की यांचं समजा अंतिम समय आला आहे कुठल्या वेळेस, तर तुम्ही येणार आहे का त्यांना भेटायला, त्यांच्या पुढच्या विधी काय करायच्या इथपर्यंत बोलावं लागतं. कारण हा लोकांशी, नातेवाईकांशी बेसिकली. म्हणजे अगदी खरं सांगते की आम्हाला म्हणजे म्हणतो ना, एक आजोबा आले होते, क्रिटिकलच होते ते, आणि 4 दिवसामध्ये त्यांचं म्हणजे काय म्हणतो ना आपण की आम्ही ह्याच्यातनं काही डार्क साईड पण बघितली याच्यात. तर ते आले हॉस्पिटलमधनं आणि ते म्हणले अहो मी फॉर्म भरून देतात ते की ह्यांना हॉस्पिटलाइज करू नका. तो फॉर्म आम्ही भरून घेतो की ह्यांना ॲडव्हान्स DNR म्हणतो त्याला, की डू नॉट रेसिटेट, म्हणजे डू नॉट गिव्ह एनी ॲडव्हान्स ट्रीटमेंट टू माय रिलेटिव्ह. जे काय व्हायचं ते मधुरभावमध्ये होऊ द्या, अशा पद्धतीचा तो फॉर्म नातेवाईकांनी लिहून द्यायचा. नाही तर मग लीगल इश्यू होतो, मग नातेवाईकांनी लिहून द्यायचा. तो लिहून दिला. एक आजी जेवत नव्हत्या. आता जेवत नसताना ते आमच्या स्टाफनी पटापट आरटी टाकली की ते बोलत होते पण जेवत नव्हते. कंपल्सरी शी हॅड संथारा म्हणतो गुजरातीमध्ये ते लोक, की बाबा सोडून देतात जेवण, अन्नत्याग. हां बरोबर. सो त्यांनी जेवण बंद केलं. बरं तशा होत्या आजी व्यवस्थित, म्हणून आम्ही आरटी टाकली. आरटी म्हणजे नाकातनं ट्यूब टाकली, नेझल ट्यूब टाकली आणि मग अन्न जाईल, थोडं काही खातील, नाही तर तोंड एकदम बंद करून ठेवायचं. नेसल ट्यूब टाकली. त्यांच्या फिजिशियननी मला फोन केला. ते म्हणे अगं ते आजीने सोडलं, तू नेसल ट्यूब का टाकली, आणि परवानगी लागते नातेवाईकांची नेसल ट्यूब टाकताना, तू अशी कशी टाकली.
म्हणलं अरे मग काय करणार, ते खातपितच नाहीये, म्हणजे आता थोडक्यात म्हणजे काय माझ्याकडे असं सोडून दिलंय का तुम्ही, मग काहीच करायचं नसेल तर मग घरीच ठेवा. DNRचा फॉर्म म्हणजे अन्न पाणी द्यायला पाहिजे माणसाला, असं नाही होत. तुम्ही काहीतरी ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट नका करू, सर्जरी नका करू, हे नका करू. ते म्हणे नाही नाही परवानगी लागते. मग मी स्टाफला म्हणलं नाही तुम्ही नळी काढून द्या आजींची, नातेवाईक म्हणतात त्याप्रमाणे करा. मग ते म्हणतो ना आपण जेव्हा केव्हा 2, 4, 5 दिवस किती आहे, पण तेव्हा स्वच्छता लागते त्यांची. काय रे खूप करावं लागतं अशा पेशंटचं. बेडबाउंड असल्यावरती पूर्णपणे स्वच्छता करायची. ते जेवत नसले तरी त्यांची काळजी, ॲम्ब्युलेट करायचं, तर बेड सोर्स डेव्हलप होतो त्यांना. आणि असेच एक आजोबा अजून आले होते, ऑक्सिजनच लावू नका म्हणले ते. अरे म्हणलं DNR म्हणजे तो ऑक्सिजनही नाही लावायचं म्हणतो, शुगर वाढलेली होती आणि क्रिटिकलच होते. म्हणजे लिटरली ते दिसत होतं की हे आजोबा फार फार तर 5 दिवस राहतील. पण चालू फिरू काय शकत नाही, झोपूनच बोलतात. नाही नाही बोलत नाही. हां, एक तू अगदी बापरा महत्त्वाचं एक विचारलं. माझ्याकडे खूप वर्षापूर्वी बोलतात म्हणजे 46 इयर्सचा एक यंग माणूस आला होता, लास्ट स्टेज ऑफ कॅन्सर, पण तो चांगला हेल्दी बोलत होता. म्हणजे आपण आत्ता जसं बोलतो ना तसं. बरं मी जेरंटॉलॉजी शिकल्यामुळे म्हणलं त्याच्याशी मी जाऊन काय बोलू. म्हणजे त्याची बायको कॅन्सरने गेली होती, त्याची 6 वर्षाची मुलगी होती, बहीण आणि ते मुलीचे आईवडील त्याला भेटायला यायचे, आणि तो TV बघत होता आणि पोटाचा स्टमक कॅन्सर होता. म्हणजे त्याचं खाणं पिणं पण लास्ट स्टेज होतं. म्हणजे डॉक्टरांनी नंबर्स 30 डेज 60 डेज सांगून ठेवलं होतं. मी त्यांच्याशी बोलायला गेले, त्यांना म्हटलं आय डू नॉट नो व्हॉट टू से, बट इफ यू हॅव एनी रिक्वायरमेंट ऑफ एनिथिंग, म्हणजे तर काय बोलायचं, काय हवं असलं तर सांग, काय हवं असलं तर सांग बाबा, म्हणजे खरंच आहे असं, काय हवं असलं तर सांगतो. म्हणला नो नो आय एम रिअली वरीड अबाउट माय डॉटर ओनली. मला माझ्याकडे बघून म्हणतो डू यू हॅव ए इन्स्टिट्यूशन फॉर किड्स ऑल्सो. म्हटलं नो अनफॉर्च्युनेटली नो. म्हणजे आय विश, इनफॅक्ट दॅट मुलगी इतकी गोड होती. म्हटलं नाही आमचं असं इन्स्टिट्यूशन नाही आहे. पण ते आईवडील म्हणजे मुलीचे आईवडील घेऊन गेले, आजी आजोबांकडे गेली. तो म्हटला आय थिंक दॅट इज द बेस्ट थिंग, आय नीड टू कम्प्लीट लॉट ऑफ फॉर्मॅलिटीज. म्हणजे हे आपल्याला समजत नाही, पण त्याची इन्शुरन्स कंपनी, प्रॉपर्टी, हे सगळं त्याला सॉर्टेड करायचं होतं जायच्या आधी. आणि तो करत होता आणि थांबत. मी तू म्हणला तसं बेडबाउंड नव्हता, बोलत फिरत होता चांगला, पण त्याला आतनं म्हणतो ना, आतनं काय त्याला अंदाज आला होता आणि स्वीकारलं तर डॉक्टरनी सांगितलं होतं 2 महिने. काय वाटतं अशा पेशंटना, काय वाटत असतं? तुम्ही एवढ्या जवळ त्या पेशंटच्या असतं, म्हणजे आज किती काय कमाल आहे. म्हणजे उद्याची शाश्वती नाही, तरी आपण जगत असतो नव्या उमेदीनं. आणि त्या लोकांना ठरलेलं असतं माझं आणखी 2 महिनेच आयुष्य आहे, म्हणजे 2 महिने तरी आहे. तर त्यांचं काय कशी असतात मंडळी? हा, म्हणजे मी त्यांना जाऊन म्हटलं मला खरंच माहिती नाही तुमच्याशी मी काय बोलू. मी खरंच सांगितलं असं, काय बोलणार आहे त्याला. मला असं लक्षात आलं की मी जे काही बोलेन ते फ्युटाईलच आहे. म्हणजे खरं सांगायचं तर निरर्थक आहे. उगाच जाऊन म्हणजे ती खोटी आशा किंवा खोटी सहानुभूती असं मला ते फील झालं. पण मग अशा वेळेला एखादी शेवटची इच्छा असते की मला हे हवंय, मला ते हवंय, मला हे करून बघायचं, असं तुमच्याशी कोणी बोललंय, सांगितलंय? हो, आता तुम्हाला सांगते शेवटची इच्छा म्हणजे काय होतं की रिग्रेट्स म्हणतो आपण लाईफमध्ये. काही जण जे हेल्दी असतात त्यांना असे खूप रिग्रेट्स असतात की मी माझ्या नातेसंबंधांशी नीट नाही बोललो, कोणाशी XYZ भावा बहिणीशी, फॅमिलीमधलीच असतात किंवा मित्रमंडळीची रिग्रेट्स असतात. आणि ते रिग्रेट्स त्यांना डेथ बेडवरती रिअलाईज होतात, त्याच्या आधी नाही होत. म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगते. आमच्याकडच्या एक आजी होत्या, त्या थोडंसंच त्रास झाला त्यांना, आणि त्यांच्या मुलांनी त्यांना सगळ्या नातेवाईकांना भेटायला 10 वर्ष राहिलं त्या आजी आमच्याकडे. मी अजूनही आहेत ते राहिलं, म्हणजे आहेत 10 वर्ष 10 वर्ष राहिलं. 10 वर्ष तुमच्याकडे राहिल्या. आणि त्या आजीनं थोडंसं म्हणतो ना आपण फिस्तुल्यासारखं काहीतरी झालं, आणि त्यांचा मुलगा नी जे रीग लावली पाहुण्यांची, म्हणजे मला असं इतकं स्पष्ट मी बोलत नाही पण मला बोलावं लागलं. मी त्यांना म्हटलं तुम्ही काय, बरं आजीला इमोशनल 10 वर्ष माझ्याकडे राहिल्या, त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं आजी काय झालं, नाही बघ आता सगळे म्हणतात घरी घेऊन चल आता मला. मग त्याचा राग आजीला येत होता बघ. आजी वॉज गेटिंग मोर अँड मोर सॅड बिकॉज नाव दिस पीपल हॅव कम एकदम एंड ऑफ द सगळं झालं आणि आता घेऊन जायचं म्हणतात. आणि त्यांना त्याचा त्रास होत होता एक प्रकारचा, मुलं भेटणं, मुली भेटणं, नातेवाईक येऊन भेटणं. मग मी शेवटी त्यांच्या मुलाला बोलवलं. त्यांची मुलगी म्हणली मला
की तुम्ही बघता का आजीकडे, आजीला त्रास होतोय. म्हणजे मी कधी तसं पेशन्स माझं जात नाही. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही अशा पद्धतीने वागताय की आजीचा शेवट आहे, तसं मुळीच नाही आहे म्हटलं. असं म्हणजे मी कधी असं म्हणजे जात नाही. तुम्ही असं नका करू, आजी चांगली, तुम्ही ॲडमिट का नाही करत आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये, शी इज गोइंग टू बी फाईन. म्हणजे तुम्ही असं जे येत आहे ना, त्याचं पहिल्यांदा मी मुलाला सांगितलं, आजीला त्रास होतो तर शक्यतो अवॉइड कर व्हिजिटर्स, नको आणू. आहेत पेनमध्ये आहे, त्रास होतो, हे सगळं समजू शकतो. मी म्हटलं नाही तुम्ही ॲडमिट करा आजीला, ती आजी बरी होऊन येईल हो. तुम्ही असं म्हणजे आता हा ना खूप क्रुशल पॉईंट आहे बरं का सगळ्या डिसिजनचा, की तुमची आजी अर्धी म्हणजे शी कॅन गेट हॉस्पिटलायझेशन अँड कॅन गेट बेटर. सो मेनी टाइम्स रिलेटिव्स आर रिलक्टंट टू टेक ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट बरी होणाऱ्या आजीचं पण, कारण त्यांना उपयोगिता नसते, काय नसतं माहिती नाही, पण ते दे डोंट वॉन्ट टू स्पेंड मनी. सांगू का, हा सगळा विषय खर्चापाशी येतो, बोलू नये, पण शेवटी प्रत्येकाची कुवत आहे आणि त्यात काही कोणाचा दोष नसतो. कोणी बाबा लाखो खर्च करू शकतं, कोणाला 2 लाख पण खर्च शक्य होत नाही, कोणीतरी घरातलं सगळं विकून टाकलेलं असतं तरी पण पर्याय निघत नाही. मग काय करणार अशा वेळेला? हो, मी म्हटलं, मला असं वाटलं की मी यांना इतकं का आग्रह करते, पण मग त्यांचे फिजिशियन आले, त्यांनी नेलं. पण मग मला माहिती नाही, आय एम सो हॅपी फॉर दॅट आजी की मुलांनी ठरवलं की त्यांना घरी घेऊन जायचं. आणि नाव शी इज ॲट होम. येस्टरडे ओनली ते म्हणले की तुमचं झालंय का ICU सेटअप रेडी, तर आम्ही आजीला परत मूव्ह करतो तुमच्या इथे, कारण घरी सांभाळणं खूप अवघड आहे. त्यांच्या लक्षात आलं ते आंघोळ हे तुम्ही मुलांबद्दल सांगितलं की मुलांना वडिलांबद्दल काय वाटत असतं की आईबद्दल काय वाटत असतं. हेच काउन्सिलिंग तुम्ही इकडचं पण करता का? म्हणजे जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो किंवा त्याला सोडून मुलं जातात, पण बऱ्याचदा असं होतं की आई वडिलांचं वाईट व्हावं असं कोणालाच वाटत नसतं, शेवटी त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळेल असंच वाटत असतं. पण मग त्या जनरेशनला वाटतं की अरे मला सोडून गेले, मला घरातनं बाहेर काढलं आणि तू कुठं आणून टाकले. हा जो ट्रॉमा असतो ना की त्यांना मुलांना वाटत असतं आई वडिलांना काय वाटेल, आणि आई वडिलांना वाटत असतं अरे मला सोडून आले बाहेर. अशा वेळेला तुम्ही काही काउन्सिलिंग या पेशंट्सचं पण करता का? हो, आम्ही काउन्सिलिंग करतो. म्हणजे आधी आजी आजोबांची इच्छा विचारतो की त्यांना अशा फॅसिलिटीमध्ये राहण्याची इच्छा आहे का मुळात. हो म्हटल्यानंतर मग देन वी नीड टू काउन्सिल देअर लव्ड वन्स, म्हणजे म्हणतो ना त्यांचे नातेवाईक, की बाबा तुम्ही ठेवा, इथे जास्ती चांगली सेवा मिळेल घरी राहण्यापेक्षा. म्हणजे आजच सकाळी मी एका आजोबांशी बोलत होते, 92 वर्षाचे आजोबा, डिमेन्शियाचे आहेत. त्यांचं जावई बोलत होते, सगळ्या मुली आहेत. ते म्हणे, मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय म्हणता की तुम्हाला वाईट वाटतं का म्हणजे त्यांना इथे ठेवले तर ते म्हणे नाही नाही, मेडिसिन आयुर्मान वाढलं आहे, आम्हाला माझ्या बायकोला कन्व्हिन्स करायला खूप वेळ लागला की ठेवू वडिलांना, कारण का त्यांची आई ऑल्सो इज गोइंग थ्रू अ कॅन्सर ट्रीटमेंट. सो घरात 2-2 पेशंट आम्ही नाही सांभाळू शकत. तर ही हार्ड फॅक्ट आहे मॅडम की आम्ही वडिलांना इथनं नाही घेऊन जाणार आहे. जितके दिवस त्यांचं आयुष्य आहे ते इथे आरामात जाते, हे आम्ही बघतोय. ते येऊन भेटतात, म्हणजे तसं काय त्यांना नको आहे असं नाही आहे. त्यामुळे माझे 2 मित्र आहेत, त्यांची आजी आणि आई सिमिलर सिच्युएशनमध्ये आहेत, पण ते काळजी करतही नाही आहे आणि मूव पण नाही करत ते. मग असे म्हणजे अगदी सांगते, एका पेशंटला आम्ही बघायला गेलो, बरं नाही आहे, ताप आहे, स्लाईट पॅरालिटिक स्ट्रोक आल्यासारखं आहे, केअरटेकर फक्त ठेवलेला आहे. आणि मी म्हटलं ह्यांना गोळी, क्रोसिन, औषध काही ट्रीटमेंट आहे का? काहीही ट्रीटमेंट नाही. मग मी म्हणते अशी डिग्निफाईड डेथ पाहिजे रे, डेथ होणारच आहे आज. म्हणजे मी काय कोणाची मृत्यू असं ओढून आणून काय, आपण काय असं नाही आहे की बाबा आपल्या हातात कुठे ते, आपल्या हातात कुठे ते, पण जगणं त्याचं सुखकर होणं ही आपल्या हातात आहे. की त्याचं पॅसेज टू द लास्ट म्हणतो ना आपण, ते सुखकर होण्यासाठी आपण त्याच्या आजूबाजूला माणसं असणं, त्याला तो सपोर्ट देणं. मला उलट वाटतं तुम्ही जगणं सुखकर नाही करतो, मृत्यू सुखकर करता. ते जास्त महत्वाचं, ते जास्त मृत्यू सुख करतो. म्हणजे त्यांनी पण डिग्निटीने मरायचं एक दिवस बघ सगळ्यांना, असं नाही आहे की नाही. एक अजून एक उदाहरण सांगते. एक आजी गेले 8 वर्ष डायलिसिस करते, आठवड्यातनं 3 दिवस. तिची मुलगीनी आमच्याकडे महिनाभर का 2 महिने ठेवलं. मी असं बसले तर त्या आजीला येताना बघितलं, ती आजी अशी थकलेली नाशी होती. आणि मी म्हटलं ह्यांचं डायलिसिसला हे नाही का नाही म्हणते, म्हणजे व्हॉट इज द रिझन फॉर सेईंग नो टू द ट्रीटमेंट ॲट दिस पॉईंट वेअर शी इज सफरिंग ओनली. म्हणजे त्यांचं आयुष्य तर डायलिसिसच्या पलीकडे काहीच नाही, TV बघत नाही, येतात दमतात इतक्या, पुन्हा 1 दिवसाने हॉस्पिटलमध्ये जायची तयारी, डायलिसिस करायचं पुन्हा, हे चक्र चालूच आहे. आणि
त्यांना जेव्हा मी बघितलं, माझे 2 सिनियर अजून तिथे होते, मी त्यांना म्हणलं तुम्ही विचार करा असं की बाबा मी माझ्या मुलाला सांगते नेहमी की बाबा तू मला आर्टिफिशियल काहीही लावू नकोस. असं कोण म्हणतं? मी म्हणते. तुम्ही म्हणताय? हो, अच्छा. हो, त्याला सांगितलं मला कुठली नळी काहीतरी इन्स्ट्रुमेंट व्हेंटिलेटर वगैरे लेट इट गो मी नॅचरली, म्हणजे विथ पेन. कारण का हे काय होतं, मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स्ड आहे ना, पेक ट्यूब स्टोमा आपण असे धनाधन इथे IT इट इज सफरिंग, म्हणजे बेसिकली मेडिकलच्या दृष्टीने ती ट्रीटमेंट आहे, बरोबर आहे. आय एम नॉट डिनाईंग दॅट, बट इट इज अ सफरिंग फॉर व्हॉट आर यू ट्राईंग टू अचीव्ह इट हिअर, असा तो प्रश्न असतो. मी माझ्या इथल्या एका आजीला विचारलं की तुम्ही म्हणाल का नाही म्हणून पैसे आहेत आपण डायलिसिस करतो सगळे, त्याचं काही नाही, तुम्ही म्हणाल का? एक आजीने खूप उत्तर एकदम उत्तम दिलं. ती म्हणली त्यावेळेसच्या परिस्थितीवर अवलंबून, आत्ता मला काही होत नाही. सो शी इज डिसाइडिंग की आय विल थिंक दॅट टाइम. त्याच्या उलट एक आजोबा होते, ते म्हणले नाही नाही छे मला या क्षणी जरी म्हणला ना देव चल मी तयार आहे. म्हणलं जोग बाबा तुम्ही ग्रेट आहात. कारण मी बघितलं खूप 90% जास्त माणसं मृत्यूला घाबरतात, ही खरी गोष्ट आहे. येणारा आहे माहिती आहे, जोग बाबाच फक्त म्हणू शकतात की नाही मला असं नेलं तरी मी तयार आहे आज जायला. पण एज हा फॅक्टर असतो. अकाली मृत्यूच्या दाढेत जर तुम्ही आला तर भीती वाटू शकते. पण जगणं झाल्यानंतर 60, 80, 90 गेल्यानंतर काय भीती वाटते? हा म्हणजे तेच एक्झॅक्टली भीतीचं काय झालं की सगळं आता काय राहिलं. एक अजून किस्सा सांगते. अरे कॅन्सरचे एक पेशंट आजोबा 92 वर्षाचे आले. ड्रेसिंग होतं, आमच्या मॅनेजरला नाही समजलं, पायाचं ड्रेसिंग होतं. तेवढंच झालं आहे, कॅन्सरची ट्रीटमेंट झाली आहे आणि ते छोटंच राहिलं आहे ड्रेसिंग आणि तेच करायचं, आता बाकी नाही काही करायचं. बरं आजोबा जेवणखाण वगैरे व्यवस्थित करत होते. आले आणि जेव्हा आम्ही ड्रेसिंग उघडलं ते छोटं नव्हतं, एवढं मोठं ड्रेसिंग, एवढं मोठं होतं. असं कुठं काय झालं होतं? पायाला होतं. अच्छा, कॅन्सरच होतं. कॅन्सरचे ते ना असे मोठं होत जातात ते ड्रेसिंग. म्हणजे आमच्या स्टाफने केलं ड्रेसिंग. मग मी त्यांना म्हणलं अहो थांबा, तुम्ही जे म्हणताय छोटं ड्रेसिंग, पहिली गोष्ट ते छोटं नाही, दुसरी गोष्ट हे वृद्धाश्रम किंवा सिनियर लिव्हिंग होम आहे, इथे हॉस्पिटलसारखं तुम्ही एवढं ड्रेसिंग दररोज आमच्या स्टाफला शक्य नाही आहे. ते म्हणले नाही आम्हाला कल्पना आहे, आम्ही तुमचा तो फॉर्म आहे तो भरून देतो आहे. थोडक्यात म्हणजे आलं लक्षात तुला? आता ते 2 महिने राहिले, 3ऱ्या महिन्यात त्यांना थोडंसं पोटाला आजार झाला आणि IV म्हणजे जेवण खात नव्हते, IV लावायचं होतं. मी श्रद्धा डॉक्टरांचा मला फोन आला की मॅडम IV लावायचं का? मी म्हटलं तू IV लावून काय अचीव्ह करतेस, म्हणजे व्हॉट आर यू आर ट्राईंग टू अचीव्ह, बिकॉज ही इज ऑलरेडी इन द पेन, सच अ बिग ड्रेसिंग इज देअर. तिने हां मॅडम तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. म्हटलं बघ फॅमिलीला विचार, नाही तर मग लाव. म्हणजे अगेन आय शुड नॉट ॲज अ हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन आय शुड नॉट से नको करूस, तू विचार. तर मग तिने विचारलं फॅमिलीला, फॅमिली म्हणली नको तुम्ही ट्रीटमेंट नका देऊ, बाबा जेवण खाण करत नाही, पीसफुली लेट इट गो. पण आता याच्यामध्ये असे जे पेशंट तुमच्याकडे येतात त्यांच्या जेवणाची वगैरे काय व्यवस्था असते तुमच्याकडे? तुम्हाला म्हणजे प्रत्येकाचं वेगळं काहीतरी असेल? प्रत्येकाचं वेगळं, म्हणजे नळी सूप वगैरे द्यावे लागतात. RT फीडिंगला तर ते RT फीड तयार करावे लागतात. प्रत्येकाची वेगळी आहे, म्हणजे जेवणाची ॲम्ब्युलेशन करावं लागतं. फिजिओथेरपी मी ठेवले आणि स्टाफ पण अशा वातावरणात राहतो ना, म्हणजे असं काइंड ऑफ माहिती असतं पुढे काय घडणार आहे असं. तर त्यांच्या कॅन्सरच्या बाबतीत मी म्हणलं नको त्या आजोबांना तू नको IV लावू, म्हणजे तू बघ त्यातनं विचार नातेवाईकांना, म्हणले तर लाव. पण मग ते नाही लावलं आम्ही. आणि 3 दिवस तुम्हाला तिथं आलेल्या प्रत्येक पेशंट बद्दल माहिती असतं तुम्हाला? आता मी कोणाला काय करायचं, कोणाला काय करायचं, हे कर हे करू नको. गॉड्स गिफ्ट खरं सांगते. आजचे माझे तू असं म्हणशील मला एक पेशंटचं नाव आणि त्यांची मेडिकल हिस्ट्री आजही माहिती, सगळ्यांच्या राहणाऱ्या. आणि मला माहिती नाही, म्हणजे हे कोणीतरी मी म्हणू ना आपण की हे जे काम मी करते, मला कोणीतरी विचारलं तुम्हाला सॅडनेस नाही येत का सतत अशा वातावरणात राहणं? मी म्हटलं नाही, आम्ही ते व्हॉट इज बेस्ट फॉर दॅट रिलेटिव्ह अँड पेशंट असं बघूनच तो निर्णय होतो. टीम आहे, तर इथे मी एकटी स्वतः काहीच करत नाही, टीम आहे माझी. पण आम्ही ते म्हणजे म्हणतो ना सल्ला मसलत करून बाबा ह्यांना न्यायचं हॉस्पिटलमध्ये, ह्यांना नाही न्यायचं, ह्यांनी फॉर्म भरला, हे सगळं करतो. आणि खरं सांगते ही देवाचीच काहीतरी देणगी आहे की हे एवढं होऊ नये, मला कुठे डिप्रेशन, कुठे मनात भीती, काही वाटत नाही. तर त्यांना मी म्हटलं मला असं का होतं, मी हे काम करत असताना मला कधीतरी वाटू शकतं ना की काय आपण सकाळ संध्याकाळ 24 तास मागे बॅक ऑफ द माइंड असतं. फोन आला कीच मला एक खूप दिवसापूर्वी असं थोडं व्हायचं, मधुरभावांना फोन आला की मला अंदाज असायचं की
कोणाचा झालंय. फोन, काहीतरी झालंय. तर तेव्हा मी थोडं घाबरायला सुरुवात केली होती, पण आता नाही. आता तसं वाटतं नाही नाही, आपल्याला ते तेवढं स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तुमचं तर तुम्ही इतके वर्ष मधुर भावचं काम करताय फाउंडेशन मार्फत, शिवाय तुम्ही आता हे नवीन युनिट पण सुरू केलंय. खूप वृद्ध माणसं तुमच्याकडे येतात, बऱ्याच गोष्टी काही घडलेल्या असतात, काही गोष्टी हातात नसतात. तुम्हाला काय वाटतंय, मृत्यू साजरा कसा करायला पाहिजे? आता इट्स अ लिबरेशन. खरं सांगायचं तर मृत्यू म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा चांगल्या दिवशी म्हणतो ना, मृत्यू म्हणजे साजरा म्हणण्यापेक्षा म्हणजे रडत न बसता हे सेलिब्रेट केलं पाहिजे की आता माझं लाईफ झालेलं आहे, मला इतकं मिळालं आणि आता झालंय माझं सगळं, आता लेट इट गो. लेट इट गो. हो, कसं करायचं हे? काय सायकोलॉजी असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्याचा ना एक श्लोक आहे, तुम्हाला असं अनायासे न मरण, तो श्लोक एकदम छान, तो मी माझ्या याच्यातच ठेवलेला असतो की शेवटच्या क्षणी देव मला तुझाच धावा असू दे. आय वुड लाईक टू बी इन युअर, काय म्हणतो, तुझं नाम घेत, रामाचं नाव घ्या, कुठलंही देवाचं नाव घ्या, धार्मिक पण ना स्पिरिच्युअल, किंवा तुझ्या सानिध्यात मला पेनलेस मृत्यू येऊ दे. मला पेनलेस म्हणण्यापेक्षा म्हणून ना वेदना रहित. तुमच्या नजरेसमोर माणूस कधी बदललाय का, की जेव्हा त्याला मृत्यूची जाणीव होते तेव्हा आधी माणूस असा होता आणि आता तो असा झालाय, म्हणजे रिअलायझेशन पॉईंट आल्यानंतर माणूस आता हो असं झालंय? मी आधी अगदी एक आजी खूप रागीट आणि एकदम चिडचिड करणार वगैरे, पण ते रिअलाइज की आता नाऊ डेज आर नंबर्ड लाईक काइंड ऑफ. मग देन शी स्टार्टेड टॉकिंग विथ एव्हरीवन विथ लव्ह, अँड अगदी एकदम तो फरक जाणवतो. म्हणजे तो आम्हाला जाणवायला लागला. म्हणजे आता त्यांना साधं विचारायचं, खूप पूर्वी आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला नवीन जनरेशनला तुम्ही काय सांगाल संदेश, त्यामुळे बच्चे किधर सुनते हमारा, तर म्हणलं बच्चे भी वही बोलते, माँ बाप किधर सुनते. बच्चे काय सुनते, म्हणलं दादी आप भी काय सुनती हो बच्चों का. असं आहे. तर दादीला ते रिअलाइज झालं होतं आणि नाव शी सो, म्हणजे बोलण्यातनं एक प्रकारचं म्हणतो ना ते हंबल झाली. मी आता आम्हाला पण जाणवतं की तो आधीचं जे रागीटपणा, इधर रखो उधर रखो, जे आरडाओरडा करायची ना, आता विथ हर लास्ट नॉट स्टेज हॅज नॉट कम, बट स्टील शी हॅज मेलोड ऑन क्वाइट अ बिट. तुमच्याकडे आता सगळ्यात वृद्ध व्यक्ती किती वर्षाचा आहे? 105 वर्षाची. हो, आता आहे शकुंतला सावंत. ती तिच्या 96 वर्षाच्या बहिणीची काळजी घेत होती. ती आमच्याकडे होत्या दोघी बहिणी. आणि 105 वर्षाची आजी, सौमित्र तुला विश्वास नाही बसणार, त्या मला म्हणतात दुपारी तुझा स्टाफ हा नुसता बसलेला असतो, तू त्यांच्यासाठी काहीतरी काम घेऊन ये. अच्छा. आणि अजून 5 वर्ष जगणार आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं. व्यवस्थित चालतात बिलतात, काही मेडिकेशन चालू नाही, त्यांना थोडं वाकले वयाप्रमाणे मधुरभावमध्ये. आणि त्या म्हणतात मी अजून 5 वर्ष जगणार आहे, तुझ्या स्टाफला तू मेणबत्ती कर, काय काय या वेळेत ते विचार करणे बघ ना. म्हणलं ते मेणबत्ती करत सोडून जातील नोकरी. आणि सगळ्यात यंगेस्ट कोण आहे? सगळ्यात यंगेस्ट एक 67 वर्षाचे आहेत. एक अगदी यंगेस्ट एक मुलगी आली होती, तिचं सांगते, तिचे आई वडील जेव्हा आले होते तेव्हा मला पण असं हे होतं, हायपोक्सिया म्हणजे बाळणपणामध्ये ऑक्सिजन सप्लाय कमी झाला ब्रेनमध्ये, त्यामुळे ती सेमिकोमा, ब्रेन डेड म्हणतो ना आपण, तशी होती. 2 वर्ष झाले त्यांनी घरी सांभाळलं. बापरे. खूप कौतुक, त्या म्हणजे त्या पूर्ण फॅमिलीचंच कौतुक करते मी. ते माझ्यापाशी आले आणि ते म्हणे काय करू शकता मॅडम. म्हणलं तुम्ही ठेवा माझ्या इथे, कारण का आता माझ्या इथे म्हणजे मी कम्फर्ट केअरच, तुम्ही जे घरी करता ते मी इथे करणार आहे. व्हेरी यंग ना, म्हणजे आता 36 एज, आणि काय सगळा स्टाफ बघून आम्हाला असं चर्र झालं एकदम, म्हणजे असं. पण नो शी इज गुड, शी इज बिंग टेकन वेल केअर, आणि वी डू नॉट नो व्हेन इज हर एंड पॉईंट. अजून आहेत? किती वर्ष झाली? 1 वर्षभर झाले. अच्छा. वी रिअली डू नॉट नो व्हॉट इज हर एंड पॉईंट, बट वी हॅव टू टेक केअर ऑफ हर. म्हणजे ते पूर्ण, आणि इट्स अन फुटाईल. म्हणजे बऱ्याचदा वाटतं आपले हे एफर्ट जे करतोय ना आपण, की आपल्याला हा जगण्याचा शेवटचा पॉईंट लक्षात येतोय त्यांचा, पण ते करणं पण गरजेचं आहे ना. करून सोडून दिलं तरी ते कुठेतरी हे होईल. पण त्या सेमिकोमा म्हणजे त्या डोळे वगैरे उघडतात? काही नाही, काहीच नाही. श्वास चालू आहे आणि छाती हलते, पोट हलते, तेवढंच चालू, श्वासच चालू आहे, बाकी काही नाही.
त्यांना मी म्हटलं, आणि ते नंतर मग मला म्हणायला लागले, आम्हाला असं वाटतं आम्ही घरी पण घेऊन जाऊ शकतो अशा पेशंटला. म्हटलं घेऊन जा प्लीज. कारण का काय होतं की शेवटी मला असं वाटतं ना की हा माझं जे काही अंतसमय म्हणतो आपण तो घरातच व्हावा किंवा आपल्या नातेवाईकांमध्येच व्हावा. तर अशा पेशंटला आम्ही अगदी म्हणजे एनी टाइम यू कॅन ब्रिंग हर बॅक अँड यू कॅन टेक हर बॅक असं. आता ह्या तुमच्या कामाबद्दल आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलोय. मला फक्त एक सांगा की आता तुमचे ब्रँचेस कुठे कुठे आहेत, म्हणजे कुठे कुठे ॲडमिट करता येईल किंवा तुमचा कॉन्टॅक्ट कसा करायचा, कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही काय तुमची माणसं येऊन बघून जातात का, त्याचे काही क्रायटेरिया आहेत का, तसं काय आहे का? हां, आता आमचे ब्रांचेस 4 आहेत पूर्ण पुण्यामध्ये. आता मी जेव्हा सुरू केलं होतं मधुरभाव, तेव्हा मला असं वाटायचं की प्रत्येक माणसासाठी वेगळी ब्रांच असावी. सो आम्ही बाणेरची जी ब्रांच आहे ती पूर्णपणे डिमेन्शिया स्पेशालिटीसाठीच ती डेडिकेटेड आहे. तिथे डिमेन्शियाचे सगळे लोक असतात. असिस्टेड लिव्हिंग आणि क्रिटिकल ते आमच्या पिंपळी निलखच्या ब्रांचमध्ये आहेत. सिंहगड रोडच्या ब्रांचमध्ये असिस्टेड आणि हेल्दी असे ठेवले आहेत सध्या, कारण हेल्दी लोक पण आहेत बरेचसे. आता असं होतं की हेल्दी लोकांनाही महिना 2 महिन्यात चेंज म्हणून येऊन राहायचं असं वाटतं. हो, असे पण लोक आहेत की बाबा 4 महिने किंवा 2 महिने मी राहायला आलो, परत घरी जाणार आहे. अच्छा, तर आमच्याकडे असं पण केले. हो, म्हणजे आता माझ्याकडे गोव्यावरून एक खूप यंग 70 एजचे नेव्ही ऑफिसर आले. ते येतानाच मला माहिती होतं की माझ्याकडे नाही राहणार आहेत, पण तरी नाही मॅडम तुमच्याविषयी ऐकलंय मी, तुम्हाला एकदा संस्था बघायची वगैरे वगैरे आले. बघितलं, पण त्यांनी म्हणजे आर्मी ऑफिसर, मला 7:30ला चहा लागतो इथे, तुमचा चहा 7:45ला आला का काय असेल, आणि मला पोहे त्यांनी चमचा नाही आणलं, म्हणजे एकदम आर्मी स्टाईल थोडंसं पाहिजे. मग मला माहिती होतं, माझा मुलगा म्हटलं ते राहणार नाही, म्हटलं ते ट्रायललाच आलेत आपल्याकडे, तर ते दुपारपर्यंत म्हणे मी जातो जरा, आणि नंतर म्हणले ते ड्रिंकची व्यवस्था होईल का. कुठली ड्रिंकची? अरे देवा, बर. म्हटलं इन्स्टिट्यूशन इथे काय होणार, घेतलं तर चालेल का. म्हटलं नाही, तुम्ही तुमच्या खोलीत जरी घेतलं स्पेशल रूम तरी असं अलाउड नाही. तर आम्हाला असं लक्षात आलं की मधुरभावमध्ये एंट्री पॉईंट इज 80 अँड अबाव. 80 to 90 असिस्टेड लिव्हिंग आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आहे. फक्त नवसह्याद्रीची जी ब्रांच आहे आणि पिंपळी निलखची ह्या 2 ब्रांचेस आहे, तिथे जे हॉस्पिटलमधनं सांगतात की तुम्ही यांना घरी घेऊन जा, ते तिकडे येतात. कारण का त्यांचं माहिती नाही ना कधी आहे, पुन्हा कधीतरी ते म्हणतात नाही थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा परत येतात. सो पॅलेटिव्हमध्ये हे खूप चांगलं आहे की तुम्ही ट्रीटमेंट नाकारायचं असं कधी नसतं. वाटलं तर तुम्ही क्रिटिकॅलिटीमध्ये हॉस्पिटलमध्ये नेऊन पुन्हा येऊन इथे कम्फर्ट केअर घेऊ शकता आपल्या मधुरभावमध्ये. पण आता याच्यामध्ये यांचं जे काम आहे या संदर्भातले कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा पत्ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया, म्हणजे त्या संदर्भात तुम्हाला जर त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही थेट साधू शकता, आणि त्यानंतर तुम्ही मधुरभावशी बोलून पण घेऊ शकता. पण याच्यामध्ये सगळ्यात मुद्दा खर्चाचा असतो. तर हॉस्पिटलमध्ये जर असा पेशंट ठेवायचा म्हटलं तर दिवसाला होणारा खर्च खूप असतो आणि तो परवडत नाही, म्हणून मग पेशंट आपण हॉस्पिटलमधून बाहेर आणतो. तर तुमच्याकडे जी पेशंट्स तुमच्याकडे जे येतात त्याचा जो खर्च आहे तो तुम्ही कसा ठरवलाय, किंवा तो इकॉनॉमिकल पडावा असं असतं? तो हॉस्पिटलपेक्षा कमी असावा असं ठरवलंय, कारण का हॉस्पिटलचं एवढा खर्च आम्ही नाही आकारत, म्हणजे मुळात कारण घरी ती सोय होणार नाही. आम्ही हॉस्पिटलपेक्षा 50% कमी ह्याच्यामध्ये त्यांची काळजी घेतो, आणि साधारण हॉस्पिटलमध्ये जशी काळजी घेतली जाते तशाच पद्धतीची काळजी घेतो. फक्त तुम्ही व्हेंटिलेटर काही आमच्याकडे नाहीये, कम्फर्ट केअर आम्ही पूर्णपणे देतो, सगळे इंजेक्शन, हेवी अँटीबायोटिक, हे ते ऑब्झर्वेशन वगैरे सगळं. किती स्टाफ आहे तुमचा आता? किती लोक कामाला? सगळे मिळून कामाला खूप 97 आजी आजोबांच्या पुढे 70 लोकांचा स्टाफ आहे टोटल. प्रत्येक सेंटरमध्ये एका 3 माणसांच्या मागे एक नर्सिंग स्टाफ आणि एक डॉक्टर कमी आहेत. फिजिशियन आहेत, आम्हाला व्हिजिटिंग फिजिशियन आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, आणि फिजिओथेरपी आहे ऑन कॉल, सॅलरीवरती ऑन कॉल नाही, ऑन पेरोल आहे. फिजिओथेरपी इज इंटिग्रल पार्ट, त्यांची ॲम्ब्युलेशन फिजिओथेरपी मस्ट आहे. आणि हे वाटतं तेवढं नाही, आपण घरी एका आजी आजोबांचं करणं खूप मुश्किल होतं. तुम्ही तर खूपच पुढचं म्हणताय. साधा आपल्याला घरी एका व्यक्तीला ताप आला तरी किती गोष्टी बदलतात, अख्खी एक खोली त्या तापाची होऊन जाते, आणि मग म्हणजे आजची परिस्थिती अगदी अशी आहे की माझे 3 पेशंट जोशी हॉस्पिटलला आहेत. एकांची सर्जरी उद्या आहे, एक कॅन्सर पेशंट आहे, आणि एक इमर्जन्सीत ॲडमिट झाले. मला वाटतं की हा पण एक जगण्याचा भाग आहे, आणि अशी खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे की यांचं पुढं काय करायचं हे लक्षात येत नाही. पुढं या व्यक्तीच्या आबाळ होऊ नये असं तरी वाटत असतं, पण पर्याय कळत नसतो काय करायचा. अशा वेळेला हा एक मार्ग
महत्त्वाचा वाटतो मला. आणि या मार्गामध्ये आम्ही जो सपोर्ट देतो ना तो मी अगदी स्पष्टपणे सांगते. मधुर भावमध्ये त्यांची फिजिकल मॅनेजमेंट, पेन मॅनेजमेंट म्हणतो ना, ती पूर्णपणे, मानसिक आणि भावनिक आधार तो पेशंटला पण देणं आणि त्यांच्या कुटुंबियांना, कौटुंबिक सल्ला म्हणतो ना, त्यांच्या नातेवाईकांना पण देणं. आणि नवसह्याद्रीमध्ये तर ते नावच त्रिमूर्ती आहे म्हणजे त्या बंगल्याचं. आणि त्यांचे जे मालक आहेत त्यांनी ते गोंदवलेकर महाराजांचं उपासना केंद्र सुरू केले बाजूला. तर मी म्हणते की इट इज फॉर द सोल, म्हणजे म्हणतो ना ते अध्यात्माशी जोडले गेले. म्हणजे हे इथे येणारे पेशंट ऑटोमॅटिकली ते उपासना केंद्राचे श्लोक ऐकून त्या अध्यात्माशी आपोआप जोडले गेले आहेत. आणि ते तशा प्रकारचा सेटअप आपण तो देणं, स्पेशली त्यांचं शेवटची वाटचाल सुखकर करणं म्हणतो आपण. आता तू म्हणलं मृत्यू, मला हे महत्वाचं वाटतं. म्हणजे मधुरभाव जेव्हा आपण बोललो होतो तेव्हा पण तुम्ही उचललेलं पाऊल मला महत्त्वाचंच वाटलं होतं की डिमेन्शिया झाल्यावर पुढे काय करायचं कळत नाही. अशा वेळेला तुम्ही ते एक पर्याय उघडून दिला ज्याचा खूप चांगला परिणाम दिसला. लोकांनीही खूप तो एपिसोड बघितला, पाहिला, तुम्हालाही चांगला रिस्पॉन्स आला. आता ही नवीन योजना तुम्ही घेऊन आला तर मला खात्री आहे की ज्याला गरज असेल तो तिथं उपयोगी येईल. शेवटी बोलायची गरज नसते, पण एकमेकांचं जगणं सोपं व्हावं एवढाच हा याच्या मागचा हेतू आहे. तुम्ही आवर्जून पुन्हा एकदा मित्रमणीमध्ये आला, याबद्दल मला खरंच खूप बरं वाटलं. आणि मला हे आवर्जून नमूद करावं असं वाटतं की डिजिटल मीडियाची आणि पॉडकास्टची ही ताकद आहे की हे एपिसोड्स यूट्यूबवर असतात, ते तुम्ही फॉरवर्ड करू शकता आणि ते गरजवंतापर्यंत पोचले की त्याला तो नवीन मार्ग सापडतो. आणि ते झालंय, ते होतंय, म्हणून आज या पुन्हा माझ्याकडे आल्या आणि त्यांना असं वाटलं की हेही आपण लोकांपर्यंत पोचूया. तर आय एम ग्रेटफुल, आय एम ऑनर्ड. थँक्यू व्हेरी मच. जगणं सोपं झालं पाहिजे आणि चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत. इथं थांबतो मी. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता, व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. ते मी अंजलीजींपर्यंत पोचवेन, त्यांची उत्तर तुम्हाला देईन. हा संवाद चालू ठेवूया. नीट राहा, काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अंजलीजी. थँक्यू सो मच.